नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण अप्तोपदेश प्रमाण या चॅप्टरमध्ये शब्दबोधक वृत्ती म्हणून एक टॉपिक आहे, तो आज आपण पाहणार आहोत. तर शब्दबोधक वृत्ती, शब्दबोधक वृत्ती किंवा आपण याला शब्दार्थबोधक वृत्ती सुद्धा म्हणू शकतो. आणि हा जो टॉपिक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. यावर पी-वाय-क्यू जर बघितले तुम्ही, तर खूप वेळा प्रश्न विचारले गेले आहेत. तर तो आपण एकदम सिंपल भाषेमध्ये, सोप्या भाषेत समजून पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. तर शब्दबोधक वृत्ती या 3 शब्दावरून तुम्हाला काय कळतंय? शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे सर, शब्द म्हणजे वर्णांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो, बरोबर? वर्णाच्या समूहाला आपण काय म्हणतो? शब्द म्हणतो. बोध, कशाचा बोध होणे. बोध होणे म्हणजे काय? तर समजणे, म्हणजे अर्थ कळणे त्याचा, बरोबर? बोध होणे म्हणजे काय? अर्थ कळणे. आणि वृत्ती म्हणजे काय? तर वृत्ती म्हणजे संबंध. म्हणजे काय? तर शब्दाचा अर्थ ज्या संबंधाद्वारे कळतो, त्याला आपण काय म्हणतो? शब्दबोधक वृत्ती म्हणतो किंवा त्याला शब्दार्थबोधक वृत्ती म्हणतो. शब्दाचा किंवा पदाचा अर्थ ज्याद्वारे कळतो किंवा ज्या संबंधाद्वारे कळतो, त्याला आपण काय म्हणतो? शब्दबोधक वृत्ती म्हणतो. त्याला आपण शब्दबोधक वृत्ती म्हणतो. म्हणजे आपण जो काही शब्द उच्चारतोय, त्याचा अर्थ ज्याद्वारे आपल्याला कळतोय, त्याला आपण काय म्हणतो? शब्दबोधक वृत्ती. आता मी जे काही बोलतोय, तर ते तुम्हाला समजतंय, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळतोय, तर त्या संबंधाला आपण काय म्हणणार आहे? शब्दबोधक वृत्ती. जो जो शब्द आपण उच्चारतो, त्याचा अर्थ समजणे, त्याचा अर्थ ज्याद्वारे तुम्हाला समजतो, त्याला आपण काय म्हणतो? शब्दबोधक वृत्ती म्हणतो. आता याचे 4 प्रकार सांगितलेत. याचे प्रकार किती सांगितले? 4 प्रकार. कोणते? अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. प्रकार किती सांगितले? 4 प्रकार. अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. आलं लक्षात? हे जे 4 नाव आहेत, हे 4 नावं तुम्हाला समजलीच पाहिजे. म्हणजे एकदम सिंपलमध्ये आपण समजून पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. तर सुरुवातीला बघूया आपण अभिधा म्हणजे काय? अभिधा. अभिधा म्हणजे काय? तर अभिधा म्हणजे ज्या पदाचा ज्या पदाचा किंवा शब्दाचा किंवा वाक्याचा सरळ अर्थ कळतो. सरळ अर्थ ग्रहण होतो. त्याला आपण काय म्हणतो? अभिधा म्हणतो. उदाहरणार्थ, रमेश पुस्तक आण. रमेश पुस्तक आण. यामध्ये तुम्हाला एक हे जे वाक्य आहे, रमेश पुस्तक आण, यामध्ये तुम्हाला काय डोकं लावायची गरज आहे का? नाहीये. जसा तुम्हाला शब्द दिलाय त्यानुसार तुम्हाला अर्थ कळतोय. रमेश पुस्तक आण म्हणजे सिंपल मीनिंग कळतो तुम्हाला. सरळ अर्थग्रहण होतोय. त्याला आपण काय म्हणतो? अभिधा म्हणतो. अभिधा म्हणजे काय? तर ज्या शब्दाचा किंवा ज्या पदाचा आपल्याला सरळ अर्थग्रहण होतो, त्याला आपण काय म्हणतो? अभिधा म्हणतो. उदाहरणार्थ, रमेश पुस्तक आण. रमेश पुस्तक आण या वाक्यावरून, या शब्दावरून आपल्याला काय लक्षात येतंय? सरळ अर्थ त्याला आपल्याला कळतो. त्याला आपण अभिधा म्हणतो. त्यानंतर बघूया आपण लक्षणा म्हणजे काय? लक्षणा
पदाचा सरळ अर्थ ग्रहण न करता त्याचा त्याच्या अनुषंगाने अनुषंगाने अर्थ ग्रहण करणे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडंसं डोकं लावायचंय. सरळ अर्थ आपल्याला या ठिकाणी ग्रहण करता येत नाही. तर आपल्याला एक करायचंय अनुरोधाने त्याचा किंवा त्याच्या अनुषंगाने आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. तर त्याला आपण काय म्हणतो लक्षणा. तर ही जो लक्षण आहे याचे 2 प्रकार पडतात. जह लक्षणा आणि अजह लक्षणा. याचे 2 प्रकार पडतात लक्षणाचे. जह लक्षणा आणि अजह लक्षणा. तर हे काय आहे सर? जह लक्षणा म्हणजे काय? तर जह लक्षणा म्हणजे काय? तर आपल्याला त्या ठिकाणी जो अर्थ आहे, तर तो आपल्याला काय करायचा आहे? अनुरोधाने अर्थ घ्यायचा आहे. या ठिकाणी अनुरोधाने अर्थ ग्रहण करणे. त्याला आपण काय म्हणणार आहे? जह लक्षणा. तर आम्हाला काहीच कळालं नाही. लक्षणा म्हणजेच काय कळालं नाही. तर परत एकदा सांगतो. लक्षणा म्हणजे काय? आपल्याला या ठिकाणी थोडंसं डोकं लावायचं. म्हणजे पदाचा किंवा त्या वाक्याचा आपल्याला काय करायचं सरळ अर्थग्रहण नाही करायचा. त्याच्या अनुरोधाने, त्याच्या अनुषंगाने आपल्याला काही अर्थग्रहण करायचं आहे. उदाहरणार्थ, जर एखादा वाक्य गंगया घोषः. उदाहरणार्थ गंगया घोषः म्हणजे काय? गंगाया घोषः. याचा अर्थ काय होतो? तर गंगेवर कुटी आहे. गंगेवर कुटी आहे. कुटी म्हणजे काय? झोपडी. तर गंगेवर कुटी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तर म्हणजे नदीच्या पाण्यावर कुटी असणार आहे का? नदीच्या पाण्यावर झोपडी असणार आहे का? नाहीये. म्हणजे नदीच्या काठावर झोपडी असणार आहे, कुटी असणार आहे. मग आपण काय अर्थ घेतला? त्याच्या अनुषंगाने, त्याच्या अनुरोधाने अर्थ ग्रहण केलं. तर त्यामुळेच त्याला आपण काय म्हणतो? लक्षणा म्हणतो. त्याला जह लक्षणा आणि अजह लक्षणा असे त्याचे टाइप्स आहेत. म्हणजे जह लक्षणा म्हणजे काय? तर त्याच्या अनुरोधाने जेव्हा आपण ग्रहण करतो, शब्दार्थापेक्षा निराळा अर्थ जेव्हा कळतो आपल्याला, त्याला आपण जह लक्षणा म्हणतो. आणि अजह लक्षणा म्हणजे काय? तर शब्दार्थाहून व्यापक अर्थ कळणे आपल्याला. शब्दार्थाहून काय करणे? व्यापक अर्थ. व्यापक अर्थ म्हणजे कसं सर? तर उदाहरणार्थ सकाळी तोंड धुणे. सकाळी तोंड धुणे. आता सकाळी तोंड धू म्हणल्यानंतर आपण काय करतो? तोंडाबरोबर दात, त्यानंतर केस, डोळे, हात, पाय इथे ते धुतो ना. नुसतं तोंडच धुतो का? म्हणजे आपण जो काही शब्द अर्थ करायचा आपल्याला, शब्द अर्थ आहे. शब्दाचा अर्थ काय आहे आपल्याला? सकाळी तोंड धुवायचे. तोंड तर धुणारच आपण, पण तोंडाबरोबर डोळे, नाक, कान, त्यानंतर हात, पाय, केस वगैरे इत्यादी सुद्धा धुतो. म्हणजे शब्दार्थापेक्षा त्याचा व्यापक अर्थ आपल्याला समजतो. शब्दाचा अर्थ तर आपल्याला समजतो, तोंड धुवायचेच आहे. पण तोंडाबरोबर काय धुवायचे? हात धुवायचेत, पाय धुवायचेत, नंतर डोकं धुवायचे, केस धुवायचे. तर हे जे काही आपल्याला व्यापक अर्थ समजतो, त्याला आपण काय म्हणतो? अजह लक्षणा. म्हणजे जह लक्षणा आणि अजह लक्षणामध्ये आपल्याला काय करायचंय? थोडंसं डोकं लावायचंय. म्हणजे डोकं कसं लावायचे? तर त्या ठिकाणी अनुरोधाने अर्थ घ्यायचा आहे. शब्दार्थापेक्षा निराळा अर्थ घ्यायचा आहे. त्याला आपण जह लक्षणा म्हणतो आणि त्याचा व्यापक अर्थ घ्यायचा आहे, तर त्याला अजह लक्षणा म्हणतो. आलं लक्षात? जह लक्षणा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी अनुरोधाने किंवा शब्दार्थापेक्षा निराळा अर्थ ग्रहण होतो. त्याला जह लक्षणा म्हणतात आणि अजह लक्षणा म्हणजे शब्दार्थापेक्षा व्यापक अर्थ आपल्याला समजतो. त्याला आपण काय म्हणतो? अजह लक्षणा. लक्षणा म्हणजे काय? तर पदाचा सरळ अर्थ ग्रहण न करता त्याच्या अनुषंगाने, त्याच्या अनुरोधाने दुसरा अर्थ घ्यावा लागतो. त्याला आपण लक्षणा म्हणतो आणि अभिधा म्हणजे काय? तर ज्या पदाचा आपल्याला सरळ अर्थ ग्रहण करतो. सरळ अर्थ ग्रहण होतो त्याला आपण काय म्हणतो? अभिधा म्हणतो. आता तिसरं बघूया आपण व्यंजना. व्यंजना म्हणजे काय? व्यंजना जेव्हा शब्दाचा किंवा त्या पदाचा सरळ अर्थ व
अनुरोधाने म्हणजे अनुरोधाने किंवा व्यापक म्हणू शकतो आपण त्याला. व्यापक अर्थ ग्रहण न करता तिसराच तिसराच अर्थ ग्रहण करतो. तिसराच अर्थ ग्रहण करतो म्हणजे काय? तर त्याचा आपण व्यंग्यार्थ ग्रहण करतो. व्यंग्यार्थ. व्यंग्यार्थ म्हणजे काय? मग आपलं नावच काय व्यंजनार्थ म्हणजे व्यंग. व्यंग म्हणजे काय? तर वेगळंच काहीतरी. त्याला आपण काय म्हणतो? व्यंग्यार्थ. व्यंग्यार्थ ग्रहण करतो. त्याला आपण काय म्हणतो? व्यंजना म्हणतो. ग्रहण करतो. त्याला आपण व्यंजना असे म्हणतो. आलं लक्षात? उदाहरणार्थ म्हणजे हे जर नाही लक्षात आलं तर तुम्हाला अजून सांगतो. उदाहरणार्थ कोल्ह्याला कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं जेव्हा म्हणतो आपण, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं म्हणतो. बरोबर? आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणल्यानंतर यावरून तुम्हाला काय लक्षात येतंय? यावरून तुम्हाला सरळ अर्थ लक्षात येतो का? कोल्ह्याला द्राक्ष आंबट? नाही येत. त्यावरून थोडासा व्यापक अर्थ तुम्हाला लक्षात येतोय का? अनुरोधाने अर्थ लक्षात येतो का? नाही येत. मग यामधून कोणता अर्थ लक्षात येतो? तर यावरून व्यंग्य अर्थ लक्षात येतो. व्यंग्य अर्थ लक्षात येतो म्हणजे कसा? तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट, कोल्ह्याला द्राक्ष आंबट याचा अर्थ काय? की कोल्ह्याला द्राक्ष तोडता येत नसल्यामुळे आपण व्यंग्यार्थ, व्यंजनार्थ त्या ठिकाणी अर्थ घेतो, की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आलं लक्षात? कोल्ह्याला द्राक्ष तोडता येत नसल्यामुळे आपण व्यंग्यार्थ व्यंग्यार्थ किंवा व्यंजनार्थ काय सांगतो? व्यंग्यार्थ किंवा व्यंजनार्थ काय सांगतो? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आलं लक्षात? म्हणजे एवढं सोपं आहे बघा. यामध्ये काय करायचं आपल्याला? व्यंजनार्थ म्हणजे वेगळा अर्थ घ्यायचा. व्यंगन, व्यंग म्हणजे काय? तर वेगळंच, निराळच. त्या तसा अर्थ या कोल्ह्याला द्राक्ष आंबट या उदाहरणावरून आपल्याला तसा अर्थ कसा कळतो? तर त्या ठिकाणी कोल्ह्याला जेव्हा द्राक्ष तोडता येत नाहीत, त्यामुळे आपण अर्थ घेतो त्या ठिकाणी कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आलं लक्षात? पहिलं बघितलं आपण अभिधा, दुसरं बघितलं लक्षणा, तिसरं व्यंजना आणि चौथा आहे आता तात्पर्याख्या. तात्पर्याख्या. चौथा प्रकार कोणता आहे? तात्पर्याख्या. जेव्हा शब्दाचा अभिधा, लक्षणा, या तीनही अर्थ न घेता या तीनही अर्थ न घेता जेव्हा आपण प्रसंगानुरूप म्हणजे काय तात्पर्याने जेव्हा तात्पर्याने आपल्याला एखादा अर्थ कळतो त्याला आपण काय म्हणतो तात्पर्याख्या. या ठिकाणी प्रसंग प्रसंग खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. अंडरलाईन करायला प्रसंगानुरूप आपल्याला अर्थ कळतो. प्रसंगानुरूप अर्थ कसा कळतो सर? तर उदाहरणार्थ जेवताना सेंधव आण. आता जेवताना सेंधव आण म्हणले. आण म्हणल्यानंतर आपल्याला जो सेंधव आहे, सेंधव याचा अर्थ काय होतो? सेंधव याचा अर्थ होतो मीठ आणि सेंधव याचा अर्थ परत होतो घोडा. परंतु आपल्याला या ठिकाणी जेवताना काय लागणार आहे? घोडा लागणार आहे का मीठ लागणार आहे? तर आपल्याला मीठ लागणार आहे. मग आपण जेवताना काय आणले पाहिजे? मीठ आणले पाहिजे ना, की घोडा आणले पाहिजे. म्हणजे या सेंधव या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक घोडा आणि एक मीठ. परंतु जेवताना आपल्याला काय लागणार आहे? त्या ठिकाणी मीठ लागणार आहे. मग आपण प्रसंगानुरूप त्याचा अर्थ घेतला. तात्पर्याने त्याचा अर्थ घेतला. जशी कंडिशन आहे तसा आपण त्याचा अर्थ घेतला. म्हणून आपण त्याला काय म्हणलंय? तात्पर्याख्या म्हणलंय. आलं लक्षात? जेवताना सेंधव आण म्हणल्यानंतर सेंधव या शब्दाचे 2 अर्थ होतात. मीठ आणि घोडा. परंतु जेवताना आपल्याला मीठ लागत असल्यामुळे आपण मीठ आणतो म्हणजे त्याचा आपण तात्पर्याने अर्थ घेतो. तात्पर्याने प्रसंगानुरूप अर्थ घेतो. त्यामुळे आपण त्याला तात्पर्याख्या म्हणतो. आलं लक्षात? हे झालं तात्पर्याख्याबद्दल. म्हणजे आपण
शब्दबोधक वृत्ती बघितली. शब्दबोधक वृत्ती म्हणजे काय? तर जे आपण काही शब्द उच्चारतो, त्याचा अर्थ ज्याद्वारे आपल्याला समजतो, त्याला आपण काय म्हणतो? शब्दबोधक वृत्ती म्हणतो. त्याचे आपण 4 प्रकार बघितले. 4 प्रकार कोणते बेटा? तर अभिधा, लक्षणा, व्यंजना, तात्पर्याख्या. अभिधा म्हणजे काय? तर पद किंवा वाक्याचा सरळ अर्थग्रहण होतो, त्याला आपण अभिधा म्हणतो. त्यानंतर बघितलं आपण लक्षणा. लक्षणाची परत 2 टाइप बघितले. जहलक्षणा आणि अजहलक्षणा. लक्षणा म्हणजे काय? तर पदाचा किंवा शब्दशः अर्थ न घेता तिसराच वेगळा अर्थ घेणे, त्याला आपण काय म्हणतो? लक्षणा म्हणतो. लक्षणामध्ये 2 प्रकार बघितले. जहलक्षणा, अजहलक्षणा. जहलक्षणा म्हणजे काय? तर गंगया घोषा म्हणजे शब्दार्थापेक्षा निराळा अर्थ ग्रहण करणे आणि अजहलक्षणा म्हणजे काय? तर व्यापक अर्थ ग्रहण करणे. जसं की सकाळी उठून तोंड धुणे. आलं लक्षात? त्यानंतर आपण बघितलं व्यंजना. व्यंजना म्हणजे काय? तर शब्दाचा किंवा वाक्याचा सरळ अर्थ ग्रहण न करता त्याचा व्यापक अर्थ सोडून तिसराच अर्थ म्हणजे सरळ नाही की आपण सरळ घेतो, ना की व्यापक घेतो. त्याचा तिसराच अर्थ ग्रहण करतोय. त्याला आपण काय म्हणतो? व्यंजना म्हणतो. उदाहरणार्थ कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट कशामुळे म्हणतो? कारण की त्याला तोडता येत नसल्यामुळे आपण व्यंग्यार्थ अर्थ घेतो. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. त्यानंतर आपण बघितलं तात्पर्याख्या. तात्पर्याख्यामध्ये काय? तर त्याचा तात्पर्याने प्रसंगानुरूप अर्थ घेतो. त्याला आपण तात्पर्याख्या म्हणतो. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे? ओके. तर हे होतं शब्दार्थबोधक वृत्ती. थँक यू. थँक यू सो मच.